हाय, वेलकम बॅक टू अ न्यू ब्लॉग. तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात झाली आहे आणि मी माझ्या स्किन केअर रुटीनला पण सुरुवात करते आहे. कारण की सकाळी सकाळी मी छान फ्रेश वगैरे झाली आहे आणि मी डेली बेसिसमध्ये स्किन केअर फॉलो करते. आपल्याला जर आपली जी स्किन आहे लॉंग टर्मसाठी जर छान मेंटेन पाहिजे असेल तर त्यासाठी आपल्याला डेली बेसिसमध्ये छान स्किन केअर करणं गरजेचं असतं. आणि आपण गृहिणी झालो किंवा ज्या हाऊसवाईफ झाल्या किंवा मुली झालो, आपल्या बायका झालो, आपण 24 तास घरातच असतो. त्यामुळे आपल्याला डेली बेसिसमध्ये थोडासा मेकअप करूनच घ्यायचा असतो. कारण की आपण घरात असल्यामुळे आपण बोर होतो. आपण जर थोडासा मेकअप केला तर आपण छान प्रेझेंटेबल दिसतो आणि आपण प्रेझेंटेबल जेव्हा दिसतो तर ऑटोमॅटिक आपला जो कॉन्फिडन्स आहे तो बूस्ट होतो आणि कॉन्फिडन्स जेव्हा बूस्ट होतो त्यावेळेस आपल्याला ऑटोमॅटिक पॉझिटिव्ह वाईब्स येतात. त्यामुळे आपण पॉझिटिव्ह राहतो. तर त्यामुळे मी सकाळी सकाळी माझं जे स्किन केअर आहे आणि टचअप मेकअप जो आहे तो मी करून घेते आहे. तर असं मी माझं जे बेसिक मेकअप आहे ते मी करून घेते. त्यामध्ये जास्त काही गोष्टी वापरत नाही. तर चला मस्त सकाळ झाली तर चहा घेतलाच पाहिजे की मी आज मिस्टरांना डब्यासाठी फक्त खिचडी दिली आहे. कारण की त्यांना बरं नाही, त्यामुळे मुगाच्या डाळीची खिचडी दिली आणि कपडे मशीनला लावून बाहेर वाळत घातले. आणि समोरच्या गॅलरीमध्ये बघितलं तर इतके सुंदर झाडं लावली. अशी झाडं मलाही लावायची आहेत. आणि थोडासा आता वेळ होताच, शौर्य झोपलेला होता. त्यामुळे म्हटलं गवारच्या शेंगा ज्या आहेत त्या निवडून ठेवूया. कारण की सगळ्यात बोरिंग काम म्हणजे गवारच्या शेंगा हे निवडून ठेवणं खूप बोरिंग काम होतं. आणि त्यासोबतच लसूणही निवडणं किंवा सोलून ठेवणं हे खूपच बोर काम आहे माझ्यासाठी. मला हे ते पण की दोघंही काम आवडत नाही, पण दोघंही काम करावेच लागतात. कारण की घरात दुसरं मेंबर नसल्यामुळे आपले कामं आपल्यालाच करावे लागतात. तर चला असा होता आजचा दिवस. तर भेटत राहू नेक्स्ट ब्लॉगसोबत. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.